जसं जिम चालू केलं की नाही तसं वर्कआउट मध्ये काय तर नवीन नवीन ट्राय करालोय. तर आज आम्ही करणार होतो काटा वर्कआउट म्हणजे आहे की नाही घड्याळ वर्कआउट. आता सगळी पब्लिक म्हणणार ह्यो काय विषय, आता काय विषय हे बघायचं असेल की नाही तर संपला की विषय म्हणा आणि व्हिडिओ शेवटवर बघा. आता ही जी खाली तुम्हाला पेपर दिसायला की नाही ही ती घड्याळीची आकडा आहे. म्हणजे आहे की नाही एक वर आले की एक पुशअप मारायचं, दोन वर आले की दोन पुशअप मारायचं, तीन वर आले की तीन पुशअप मारायचं. पहिला आहे की नाही आकडे बघितल्यावर काय वाटत नाही, पण नंतर आहे की नाही बिग शॉट होतोय. जेव्हा आकडे कमी असतात की नाही तेव्हा इझिली जाते आणि जसं जसं ते वाढत जातात की नाही तसं तसं अंगाचा भुस्सा पडायला चालू होतोय. पण तुमचा भाऊ काय जिमच्या बाबतीत ऐकत नाही हे का तुम्हाला माहित आहे, कारण वाघा नाही की नाही 100 किलो वेट मारले तेव्हापासून नाही वाघ जोमातच आहे. कारण पुशअप आणि जोर मारल्याशिवाय तिकडे वेट जात नाही हे काय जिम लवरांना माहितच आहे. आणि इथनं बॉडी असली पंप झाली की नाही की इथनं पुढे वर्कआउट जरी केला नाही तर तुम्ही चालते काय विषय. आता माझं तर एवढं मार नाही की नाही विषय संपला होता. आता बारी होती तौफिकदाची आणि नंतर बारी होती ही प्रथमेशची. आता मला तर माहित होतं ते इझिली मारू शकत होता, कारण काय विषयामध्ये वेट कमी होतं आणि आमचं जर असं वेट जास्त असल्यामुळे की नाही आम्हाला जर असं दमवत होतं. तर कोण कोण जिम मध्ये हा वर्कआउट ट्राय केला की नाही मला एकदा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि जाता नाही आपल्या आयडीला फॉलो तेवढं करा. चला.